आज आपण आवळ्याची चटणी बघणार आहे. चवीला जेवढी छान आहे ना, तेवढीच करायला सुद्धा साधी, सोपी, एकदम झटपट तयार होते. एकदा ही चटणी केली तर 5-6 दिवस आरामात फ्रिजमध्ये छान राहते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 5 आवळे घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे आहेत. ताजे रसरशीत आवळे घ्यायचे. त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. चटणी जास्त दिवस टिकायला पाहिजे असेल तर पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे मी सर्व आवळ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आवळ्याच्या फोडी लहान मोठ्या आकारात असतील तरीसुद्धा चालेल. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी तडतडून घ्यायची. त्यामध्ये मेथी घालून मेथी थोडीशी ब्राऊन होऊ द्यायची. लगेचच त्यामध्ये हिरवी मिरची, उडदाची डाळ, हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची घालायची आहे. सुक्या लाल मिरचीच्या ठिकाणी जर गावरान मिरची असेल ना, तर ती वापरा. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. पण गावरान मिरची, गावरान सुक्या मिरचीचा स्वाद या चटणीला जास्त छान येतो. या चटणीसाठी सुकी लाल मिरची आवर्जून वापरा. त्याची चव जास्त छान येते. ही हिरवी मिरची अजिबात तिखट नाही. मिरची थोडीशी दाबून परतवून घ्यायची आणि ताटात काढून गार करून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यामध्ये मी आवळे घालून त्याला परतून एक वाफ काढून घ्यायची आहे. ही प्रोसेस 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त करू नये. महत्त्वाची नोट: आवळा इतका शिजवायचा नाही की तो गाळ होईल. प्लेट झाकून त्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे. आवळ्याला वाफ काढताना त्यामध्ये अजिबात पाणी घालू नये. इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिठामुळे पाणी सुटणारच आहे. त्यामुळे आवळा मऊ व्हायला मदत होईल. परत एकदा मी झाकण लावलेलं आहे आणि अर्धा मिनिटासाठी गॅस चालू ठेवला आहे आणि अर्धा ते 1 मिनिटांनी गॅस बंद करून आपल्याला कढई बाजूला उतरून घ्यायची आहे. लक्षात असू दे, आवळ्याला फार आपल्याला शिजवायचं नाही. मी इतका वेळच परतलेला आहे की आवळ्याच्या फोडीने आपला आकार बदललेला नाही. गॅसवरून कढई बाजूला उतरून घ्यायची आणि आवळ्याच्या फोडी गार करायच्या आहेत. इकडं मिरची आणि डाळ हे सुद्धा आपलं गार झालेलं आहे. मिरची मिक्सरमध्ये सहज बारीक व्हावी म्हणून मी कात्रीने त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथं वाटण जाडसर वाटून झालेलं आहे. त्यामध्ये आवळ्याच्या फोडी घालून परत एकदा चालू बंद करत पल्स मोडवर आपल्याला आवळा जाडसर वाटून घ्यायचा आहे. ही आवळ्याची चटणी करताना आपण पूर्ण आवळ्याची चटणी करेपर्यंत एकदाही पाण्याचा वापर केलेला नाही आणि पुढेही करणार नाही. वाटलेली चटणी ज्या कढईमध्ये आवळे परतून घेतले होते त्या कढईतच हे सगळं वाटण मी काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये एक अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे. लिंबू पिळणं हे ऑप्शनल आहे. लिंबू जर खात नसाल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. लिंबू घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक छोटासा तडका करायचा आहे. तेल गरम केलेलं आहे. मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे. हिंग जरासं जास्त प्रमाणात घालायचा, याच्यामुळे चटणी जास्त चवदार होते. फोडणी अजिबात करपू देऊ नये. फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या चटणीला मेथी, उडीद डाळ आणि हिंगाचा खूप छान स्वाद येतो. चवीनुसार यामध्ये साखर घातलेली आहे. चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मी इथं चटणी टिकण्यासाठी कोथिंबीर घातलेली नाही. ताजी खायची असेल तर कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल. इथं आवळ्याची चटणी माझी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.